हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजचा 7th व्हिडिओ कव्हर करत आहे, जो की आहे ऑपरेशनल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. ठीक आहे. हे जे एमसीक्यूज आहेत हे आपण एलडीसी, यूडीसी, डेप्युटी मॅनेजमेंट अकाउंट क्लर्कसाठी बनवत आहे, जे रिव्हिजन बेस्ड आहे. कारण की आपण डिटेल्समध्ये पण बघत आहे, नॉर्मल एमसीक्यू सुद्धा बघत आहे, आता रिव्हिजन एमसीक्यू सुद्धा बघत आहे, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल की पेपर कसा पण येऊ, तुम्ही तिथे पेपर पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुम्ही जर लाईक बनवाल तर इथे आपला जो टार्गेट आहे 4000 प्लस एमसीक्यू कव्हर करायचा आहे, तेव्हाच तो पूर्ण होणार, अदरवाईज नाही. जर तुमचा सपोर्ट असला, ठीक आहे, तुमचे व्हिडिओचे लाईक्स असले, तेव्हाच आपण ते पूर्ण एमसीक्यूज लवकरात लवकर कव्हर करण्याचा ट्राय करणार आहे. ठीक आहे. तर आज जे क्वेश्चन्स आहे ते ऑपरेशन मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. तर ते 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, ते आपण कम्प्लीट करू. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, ऑपरेशन मॅनेजमेंट डील्स विथ, ऑपरेशन्स मॅनेजमेंट संबंध आहे. तर बघा, ऑप्शन आहे, आन्सर आहे बोथ टँजिबल प्रोडक्ट अँड इनटँजिबल प्रोडक्ट. मीन्स मूर्त उत्पादने आणि अमूर्त सेवा दोन्ही जे असतात ते ऑपरेशनल मॅनेजमेंट मध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, वन एक्झाम्पल ऑफ प्युअर सर्व्हिसेस, शुद्ध सेवेचे एक उदाहरण. तर शुद्ध सेवा मीन्स इथे होते सेकंड, टीचिंग, अध्यापन. नेक्स्ट, थर्ड, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट कॅन बी कॅटेगराइज इंटू, ऑपरेशन मॅनेजमेंटची उद्दिष्टे विभागली जातात. आन्सर आहे दोन फॉर्मॅट. नेक्स्ट, फोर्थ, वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट इज, ऑपरेशन मॅनेजमेंटचं एक उद्दिष्ट आहे. आन्सर आहे सेकंड, कस्टमर सर्व्हिस, ग्राहक सेवा. नेक्स्ट, फिफ्थ, प्रिन्सिपल फंक्शन ऑफ कस्टमर सर्व्हिस आर, ग्राहक सेवेच्या प्रमुख कार्यामध्ये समावेश होतो. आन्सर आहे फर्स्ट, मॅन्युफॅक्चरर, ट्रान्सपोर्ट, सप्लाय, सर्व्हिस, उत्पादन, वाहतूक, पुरवठा आणि सेवा. नेक्स्ट, सिक्स, कन्वर्जन ऑफ इनपुट इंटू आउटपुट इज नोन ॲज, इनपुटच्या आउटपुटमध्ये रूपांतर याला काय म्हणतात. आन्सर आहे सेकंड, ऑपरेशन मॅनेजमेंट. नेक्स्ट, सेवंथ, द डिझायर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट इज, उत्पादन व ऑपरेशन मॅनेजमेंट उद्दिष्ट आहे. आन्सर आहे थर्ड, ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे. नेक्स्ट, एट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऍक्टिव्हिटी अंडर प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट, खालीलपैकी कोणती उत्पादन व ऑपरेशन मॅनेजमेंट अंतर्गत कृती नाही. आन्सर आहे थर्ड, मार्केट पेनिट्रेशन, बाजारात शिरकाव. नेक्स्ट, नाइन्थ, ऑपरेशन मॅनेजमेंट इज कन्सर्न इसेन्शियली विथ युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस मीन्स, ऑपरेशन मॅनेजमेंट हे स्त्रोतांचा वापर करण्याशी निगडीत असते, याचा अर्थ काय. बघा, ऑप्शन आहे मिनिमम वेस्टेज, मॅक्झिमम आउटपुट, बोथ ए अँड बी अँड ऑल ऑफ द. आन्सर येईल वरील सर्व, किमान वाया जाणे आणि कमाल उत्पादन. नेक्स्ट, 12th, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंटचे उद्दिष्ट नसलेली खालीलपैकी कोणती आहे. आन्सर आहे थर्ड, टू मॅक्झिमाइज एम्प्लॉई वेलफेअर, कर्मचाऱ्यांचे कल्याण वाढवणे. नेक्स्ट, 11, प्रोडक्शन्स अँड ऑपरेशन मॅनेजमेंट डिस्टिंग्विश इटसेल्फ फ्रॉम अदर फंक्शन्स मेनली बाय इट्स प्रायमरी कन्सर्न, उत्पादन व ऑपरेशन्स मॅनेजमेंटचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आन्सर आहे सेकंड, कन्वर्जन बाय युझिंग फिजिकल रिसोर्सेस, भौतिक साधनांचा वापर करून रूपांतर. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथे जेवढे पण काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सर्व नोटिफिकेशन थ्रू मिळणार. आणि व्हिडिओला एक लाईक पण करा, जेणेकरून 4000 एमसीक्यूजचा जो टार्गेट आहे तो आपला कम्प्लीट होईल. जर तुम्ही लाईक कराल तेव्हाच तो टार्गेट आपला अचीव होणार, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. बघा, 12 क्वेश्चन काय, फोर डायमेन्शन ऑफ कॉम्पिटिटिव्ह दॅट मेजर इफेक्टिव्हनेस ऑफ ऑपरेशन फंक्शन्स आर, कार्यप्रदर्शन मोजण्यासाठी चार स्पर्धात्मक परिणाम म्हणजे कोणते. आन्सर आहे फर्स्ट, कॉस्ट, क्वालिटी, डिपेंडेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी, खर्च, गुणवत्ता, विश्वासार्हता आणि लवचिकता. नेक्स्ट, 13, जनरली द साइज ऑफ द ऑर्डर फॉर प्रोडक्शन इन जॉब प्रोडक्शन इज, जॉब उत्पादनामध्ये ऑर्डर्स आकार सामान्यतः असतो. आन्सर आहे थर्ड, स्मॉल मीन्स लहान. नेक्स्ट, 14, द डिझायर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट इज, उत्पादन व ऑपरेशन मॅनेजमेंटचे उद्दिष्ट आहे. आन्सर आहे सेकंड, ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्स, उपलब्ध साधनांचा योग्य वापर. नेक्स्ट, 15, टू डिसाइड वर्कलोड फॉर मेन अँड मशीन्स, मनुष्यबळ व यंत्रासाठी कार्यभार ठरवण्यासाठी काय असते.
आन्सर आहे सेकंड. शॉर्ट टर्म फोरकास्टिंग इज यूज. अल्पकालीन अंदाज वापरला जातो. नेक्स्ट 16. द ऍक्ट ऑफ एक्सेसिंग द फ्युचर अँड मेकिंग प्रोव्हिजन फॉर इट इज नोन ॲज. भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यासाठी उपाययोजना करणे म्हणजे काय? आन्सर आहे त्यालाच म्हणतो आपण फोरकास्टिंग, पूर्वानुमान. तसंच बघा महाट्रान्सको एलडीसी साठी अकाउंट स्पेशल पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7ही चॅप्टर्स कव्हर आहे 7000 MCQ सोबत. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत ही पीडीएफ नाही घेतली आहे ती पण पीडीएफ घेऊन घ्या. मीन्स तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये आहे आणि ही पीडीएफ तुम्हाला 750 ला मिळून जाणार. ठीक आहे. खूप चांगला रिस्पॉन्स होता या पीडीएफचा सिडको अकाउंट क्लर्क साठी. तर महाट्रान्सको साठी पण सुद्धा ही खूप इम्पॉर्टंट पीडीएफ असणार आहे. तर ज्यामुळे ही पीडीएफ ज्यांनी आतापर्यंत नाही घेतली ती पीडीएफ घेऊन घ्या. मीन्स तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. कारण की चान्स आपल्याला एकचदा मिळतो आणि त्या चान्स आपल्याला पूर्ण युटिलाइज करायचा आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 17. द टाइम हॉरिझॉन सिलेक्टेड फॉर फोरकास्टिंग डिपेंड्स ऑन. पूर्वानुमानासाठी निवडलेला कालावधी अवलंबून असतो. कशावर आहे? द पर्पज फॉर विच फोरकास्ट इज मेड. पूर्वानुमानाचा उद्देशासाठी. नेक्स्ट 18. इम्पॉर्टंट फॅक्टर इन फोरकास्टिंग प्रोडक्शन इज. उत्पादनाच्या पूर्वानुमानामध्ये महत्वाचा घटक आहे. कोणता आहे? सेकंड अवेलेबिलिटी कॅपॅसिटी ऑफ मशीन. मशीनची उपलब्ध क्षमता. नेक्स्ट 19. अप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी और प्रोसेस टू रॉ मटेरियल टू ऍड यूज व्हॅल्यू इज नोन ॲज. कच्चा मालाच्या उपयोगिता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान व प्रक्रिया वापरणे म्हणजे काय? त्यालाच आपण म्हणतो सेकंड प्रोडक्शन मीन्स उत्पादन. नेक्स्ट 20. इन प्रोडक्शन बाय डिसइंटिग्रेशन द मटेरियल अंडरगोज. अपघटनाद्वारे उत्पादनात पदार्थ हा काय असतो? आन्सर आहे थर्ड चेंज इन फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये बदल होतो. नेक्स्ट 21. यूज ऑफ एनी प्रोसेस और प्रोड्यूस डिझाइन टू ट्रान्सफॉर्म सेट ऑफ इनपुट एलिमेंट्स इनटू सेट ऑफ आउटपुट एलिमेंट इज नोन ॲज. इनपुट आउटपुट मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रक्रिया वापरणे याला म्हणतात. आन्सर आहे त्यालाच म्हणतो आपण थर्ड प्रोडक्शन मीन्स उत्पादन. नेक्स्ट 22. विच वन ऑफ द फॉलोइंग इज सेट इन द एक्सटर्नल फॅक्टर इम्पॅक्टिंग इफेक्टिव्ह कॅपॅसिटी. प्रभावी क्षमतेवर परिणाम करणारा बाह्य घटक कोणता आहे? आन्सर आहे सेकंड प्रोडक्ट स्टँडर्ड, उत्पादन मानके. नेक्स्ट 23. इन्क्रीजिंग कॅपॅसिटी युटिलायझेशन डिपेंड्स ऑन. क्षमतेचा वापर वाढवणे यावर अवलंबून असते. आन्सर आहे सेकंड ॲबिलिटी टू इन्क्रीज इफेक्टिव्ह कॅपॅसिटी. प्रभावी क्षमता वाढवण्याची क्षमता. नेक्स्ट 24. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट विदिन द प्रूव्हिंग ऑफ लॉंग रेंज प्लॅनिंग. दीर्घकालीन नियोजनाच्या कार्यक्षेत्रात नसलेले कोणते आहे? आन्सर आहे फोर्थ प्रिपरेशन ऑफ ओव्हरटाईम बजेट फॉर वर्कफोर्स. ओव्हरटाईम बजेट तयार करणे. ठीक आहे. बट कॅपॅसिटी प्लॅनिंग, प्रोडक्ट डिझाईन आणि वर्क फ्लो इज फॉर लॉंग रेंज प्लॅनिंग. ठीक आहे. नेक्स्ट 25. द बेसिक डिफरन्स बिटवीन स्लॅक अँड फ्लोट टाइम इज दॅट. स्लॅक व फ्लोट टाइम मधील मुख्य फरक म्हणजे कोणता? आन्सर आहे सेकंड स्लॅक इज युज्ड विथ द रेफरन्स टू व्हॉट इव्हेंट whereas फ्लोट इज युज्ड विथ द रेफरन्स टू ऍक्टिव्हिटी. स्टॅक घटना संदर्भात तर फ्लोट कृती संबंधात वापरले जातात. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा पूर्ण पीडीएफ अवेलेबल आहे. ठीक आहे. ज्यांना पण हे पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून पीडीएफ तिथनं तुम्ही परचेस करू शकता. मॉक टेस्ट जे आहे ते 10 मॉक टेस्ट विथ कम्प्लीट सोल्युशन दिलेले आहेत कम्प्लीट पॅटर्न वाईज नुसार. ठीक आहे. तसेच फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम बेस एक्झाम्पल पण आहे. ऑल इन वन अकाउंटची प्राइस 750 आहे. महाट्रान्सकोचे मॉक टेस्टची 150 आणि मॅथ्स आणि फॉर्म्युला बेस क्वेश्चन्स त्याची 50 रुपीज आहे. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.